नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ह्या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स आणि कीटोन्स हा भाग संपवलेला आहे. आजच्या पिरियडमध्ये आपल्याला यानंतरचा भाग घ्यायचा आहे. तो आहे पेज नंबर 263 वर. दॅट इज पॉईंट नंबर 12.5 प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स. ह्या प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्समध्ये आपल्याला टोटल 5 मेथड्स ऑफ प्रिपरेशन घ्यायचे आहेत. त्यापैकी 12.5.1 ज्याला मी फक्त इथं मेथड नंबर 1 असं नाव दिलेलं आहे. 12.5.1 दॅट इज फ्रॉम नायट्राइड्स अँड अमाइड्स. नायट्राइड्स म्हणजे माहिती आहे तुम्हाला RC ट्रिपल बॉन्ड N. दॅट कंपाउंड इज ऑल्सो कॉल्ड अल्काइल सायनाइड और अल्केन नायट्राइड. लक्षात, त्याला आपण काय म्हणणार, अल्काइल सायनाइड और अल्केन नायट्राइड. ह्याचा आपण फर्स्ट स्टेपला हायड्रोलिसिस केल्यानंतर RC ट्रिपल बॉन्ड N प्लस H2O. H2O ला आपण कसं लिहू शकतो, H and OH. म्हणजे H2O चे आपल्याला दोन भाग करायचे, एक H प्लस आणि दुसरा OH मायनस. तर ह्याची ॲडिशन होते अक्रॉस दिस ट्रिपल बॉन्ड. कारण C ट्रिपल बॉन्ड N आहे म्हणजे तो अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे. अच्छा, अनसॅच्युरेटेड कंपाऊंडमध्ये H2O ची काय होते, ॲडिशन होते. ह्या H2O ला आपण HOH ह्या पद्धतीने लिहिलंय. यामध्ये हा OH जो ग्रुप आहे तो ह्या कार्बनला अटॅच होईल. ट्रिपल बॉन्डचं कन्वर्शन डबल बॉन्डमध्ये होईल आणि या Nला काय अटॅच होईल, H. म्हणजे हा आपल्याला इंटरमिडिएट प्रॉडक्ट मिळतो. दॅट इज R ला R आहे, कार्बनला अटॅच OH ग्रुप, डबल बॉन्ड Nला अटॅच किंवा Nमध्ये ॲडिशन होते H ची. तर हा कंपाऊंड जो आहे, हा प्रॉडक्ट जो आहे, हा आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिला आहे कारण तो कसा असतो, अनस्टेबल असतो. आता ह्या प्रॉडक्टमध्ये O आणि H मध्ये हा जो बॉन्ड आहे, अच्छा, हा बॉन्ड ब्रेक होतो आणि हा H कोणाकडे जातो, नायट्रोजनकडे जाईल किंवा तो नायट्रोजनला अटॅच होतो आणि हा डबल बॉन्ड या ठिकाणी शिफ्ट होतो. अच्छा, अशा प्रकारच्या रिएक्शनला आपण काय म्हणतो, रिअरेंजमेंट रिएक्शन. ह्या डबल बॉन्डचं शिफ्टिंग या ठिकाणी झाले कार्बन ऑक्सिजनमध्ये. म्हणजे या ठिकाणी बघा, आपण हा फॉरवर्ड बॅकवर्ड ॲरो दाखवला. या ठिकाणी RC डबल बॉन्ड O, हा H, O आणि H मधला हा बॉन्ड ब्रेक होईल. लक्षात, O आणि H मधला बॉन्ड ब्रेक होईल. हा H हायड्रोजन ॲटम जो आहे तो कोणाकडे जातो, नायट्रोजनकडे. आणि हा डबल बॉन्ड जो आहे कार्बन आणि नायट्रोजनमध्ये, हा शिफ्ट होतो कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये. म्हणजे आपल्याला हा अमाइड प्रॉडक्ट मिळतो. लक्षात, गेल्या वर्षी आपण टाइप्स ऑफ रिएक्शन घेतल्या ना, त्याच्यामध्ये मॉलिक्यूलमधल्या मॉलिक्यूलमध्ये अरेंजमेंट होणे त्याला म्हणतो आपण रिअरेंजमेंट रिॲक्शन. तर ह्या OH फंक्शनल ग्रुपचं रूपांतर कशामध्ये होते, C डबल बॉन्ड O ह्या फंक्शनल ग्रुपमध्ये. म्हणजे इनॉल कीटॉल इनॉल रिअरेंजमेंट माहीत होती का, की हा OH इनॉल ग्रुप हा कशामध्ये कन्वर्ट होतो, कीटो ग्रुपमध्ये. लक्षात, तर ह्याच्यामध्ये हा NH जो आहे, आता ह्या कार्बन आणि NHचं रूपांतर कशात होईल, NH2 मध्ये. आणि ह्या कार्बन आणि नायट्रोजनमध्ये कोणता बॉन्ड येईल, सिंगल बॉन्ड. आणि कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये येईल डबल बॉन्ड. म्हणजेच हा नवीन फंक्शनल ग्रुप तयार होतो, CONH2. अँड दॅट प्रॉडक्ट इन विच द CONH2 ग्रुप आर प्रेझेंट ॲज अ फंक्शनल ग्रुप, दॅट प्रॉडक्ट्स आर कॉल्ड अमाइड्स. त्या प्रॉडक्टला काय म्हणतो आपण, अमाइड्स. म्हणून आपण मेथडमध्ये काय लिहिले, फ्रॉम नायट्राइड्स अँड अमाइड्स. समजा तुम्हाला अमाइड्स पासून प्रिपरेशन विचारलं तर डायरेक्ट इथून लिहायचं. म्हणजे अमाइड्स ऑन ॲसिड हायड्रोलिसिस गिव्ज कार्बोक्सिलिक ॲसिड्स. फक्त एवढीच रिॲक्शन तुम्हाला लिहायची. पण फ्रॉम नायट्राइड्स जर विचारलं तर हे तुम्हाला ही स्टेप वाढवावी लागते. नायट्राइड्सचं रूपांतर अमाइड्समध्ये आणि नंतर अमाइड्सचं रूपांतर कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये. लक्षात, म्हणजे इथे एक आपण हायड्रोलिसिससाठी एक मॉलिक्यूल वापरतो वॉटरचा आणि ह्या ठिकाणी दुसरा मॉलिक्यूल वापरतो हायड्रोलिसिससाठी. समजा तुम्हाला अमाइड्सपासून विचारलं तर फक्त एक मॉलिक्यूल घेऊन हायड्रोलिसिस करायचे, ॲसिड हायड्रोलिसिस. जर तुम्हाला नायट्राइड्सपासून विचारलं तर आपल्याला 2 मॉलिक्यूल्स घ्यावे लागतील वॉटरच्या हायड्रोलिसिससाठी. हा इथला एक H2Oचा मॉलिक्यूल आणि या ठिकाणचा एक H2Oचा मॉलिक्यूल. कारण हे मेथडमध्ये लिहिले पहा मी, फ्रॉम नायट्राइड्स अँड अमाइड्स ब्रॅकेटमध्ये लिहिले बाय हायड्रोलिसिस. म्हणजे ह्या नायट्राइड्सचं किंवा अमाइड्सचं काय करायचं आहे, हायड्रोलिसिस करायचे. आणि ते हायड्रोलिसिस आपण ॲसिडचा उपयोग करून करतो, दॅट इज डायल्यूट HCl. लक्षात, तर या ठिकाणी बघा, अमाइडचं परत हायड्रोलिसिस केलं आपण बाय युझिंग द डायल्यूट HCl.
this C double bond O NH2 that is converted into C double bond O OH group. म्हणजे परत बघा याचे वॉटरचं काय होईल, एच आणि OH हे ग्रुप, बरोबर आहे. हा C आणि NH2 मधला बॉन्ड ब्रेक होईल, ह्या कार्बनला अटॅच होईल OH, बरोबर आहे. H2O मधला OH ह्या ठिकाणी अटॅच होईल आणि हा H आणि हा NH2 आणि H बाय प्रॉडक्ट येईल NH3. अच्छा, थोडंसं तुम्हाला ही रिॲक्शन घेताना हा इंटरमिडिएट प्रॉडक्ट आहे तो आपल्याला लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. हा लक्षात. हा डायरेक्ट तुम्ही हायड्रॉलिसिस करून अमाइड तयार करा. जर तुम्हाला कळत असेल सी कार्बनला काय अटॅच होईल इथला OH आणि ह्या डबल बॉन्डचं रूपांतर ट्रिपल बॉन्डचं रूपांतर डबल बॉन्डमध्ये होईल आणि या ठिकाणी NH हा कंपाऊंड तयार होईल. पण ह्याचे रिअरेंजमेंट करून म्हणजे इनॉल फॉर्मचं रूपांतर आपण, इनॉल म्हणजे OH ग्रुप अटॅच आहे कार्बनला, त्या इनॉल फॉर्मचं रूपांतर आपण कशात करतो, कीटो फॉर्ममध्ये. आणि म्हणजे कीटो इनॉल हे ट्रान्सफॉर्मेशन आहे, कीटोचं इनॉलमध्ये किंवा इनॉलचं कीटोमध्ये. तर हा अमाइड तयार झाल्यानंतर त्याचं परत हायड्रॉलिसिस होईल आणि आपल्याला हा प्रॉडक्ट मिळतो. आता ही रिॲक्शन जर तुम्हाला लिहायला अवघड जात असेल तर ह्याच रिॲक्शनला आपण ऑरमध्ये कसं लिहू शकतो का, RC ट्रिपल बॉन्ड N दॅट इज अल्केन नायट्राइल. हायड्रॉलिसिससाठी आपण किती मॉलिक्यूल घेतलेत, 2 वॉटर मॉलिक्यूल घेतले, या ठिकाणी एक आणि या ठिकाणी एक. डायरेक्ट 2H2O लिहा इन द प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HCl. म्हणजे या ठिकाणी HCl सुद्धा रिॲक्शनमध्ये भाग घेतो. या ठिकाणी प्रॉडक्ट जो तयार होतो तो आहे RCOOH दॅट इज कार्बोक्सिलिक ॲसिड. लक्षात. तर या ठिकाणी बाय प्रॉडक्ट NH3 च्या ऐवजी इथं बाय प्रॉडक्ट काय झालाय तयार, NH4Cl. कारण हा HCl आपण रिॲक्शनमध्ये भाग घेतलेला दाखवला आहे. इन द प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HCl रिॲक्शन झाली असेल तर बाय प्रॉडक्ट काय येते, NH3. पण तो HCl रिॲक्शनमध्ये जर भाग घेत असेल तर बाय प्रॉडक्ट या ठिकाणी लिहिला NH4Cl. ह्या रिॲक्शनऐवजी तुम्ही ही रिॲक्शन सुद्धा लिहू शकता, पण बाय प्रॉडक्ट मात्र चेंज आहे. तिथं मेन प्रॉडक्ट तोच आहे कार्बोक्सिलिक ॲसिड. इथं बाय प्रॉडक्ट आहे NH3, इथं बाय प्रॉडक्ट आहे NH4Cl. मग या ठिकाणी ही रिॲक्शन बॅलन्स रिॲक्शन आहे. या ठिकाणी R ग्रुप 1 आहे, कार्बन 1 आहे, कार्बन 1 आहे, ऑक्सिजन 2 आहेत, ऑक्सिजनचे 2 ॲटम, हायड्रोजन किती आहेत या ठिकाणी 4 आणि 1 5. तर या ठिकाणी 1 आणि हे 4 5. लक्षात. तर अशा प्रकारे तुम्ही ही रिॲक्शन लिहा. ही रिॲक्शन जर अवघड जात असेल तर डायरेक्ट 2 वॉटर मॉलिक्युल्स घ्यायचे आणि कार्बोक्सिलिक ॲसिड हा प्रॉडक्ट कसा तयार होतो ते दाखवायचं. जर तुम्हाला अमाइडपासून विचारले समजा रिॲक्शन तर डायरेक्ट इथं अमाइड घ्यायचं आणि कार्बोक्सिलिक ॲसिड तयार करायचा. हायड्रॉलिसिससाठी फक्त एकच वॉटर मॉलिक्यूल त्या ठिकाणी आपण वापरायचा. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर एक्झाम्पल पाहिजे असेल तर हा R ग्रुप जर आपण CH3 ग्रुप घेतला, R ग्रुप जर आपण CH3 ग्रुप घेतला तर रिॲक्शन कशी होईल. समजा या ठिकाणी CH3 घेतलाय आपण, लक्षात. याला काय म्हणणार आपण, दिस रिॲक्टंट इज कॉल्ड मिथाइल सायनाइड. किंवा आययुपीएसी नेम काय होईल याचं, 2 कार्बन आहेत, याचं आययुपीएसी नेम येईल इथेन नायट्राइल. ही रिॲक्शन लिहायची असेल तर डायरेक्ट तुम्ही ही रिॲक्शन लिहू शकता, किंवा सांगितले मी तुम्हाला ही रिॲक्शन सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. तर या ठिकाणी CH3 ग्रुप R ग्रुप काय येईल, CH3 ग्रुप. तर या ठिकाणी तुम्हाला हे असे आरो दाखवायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी OH लिहायचे, बरोबर आहे. दिस इज द इंटरमिडिएट प्रॉडक्ट. OH ची ॲडिशन कशी होते सांगितले, OH ग्रुप कार्बनला अटॅच होईल, ट्रिपल बॉन्डचं रूपांतर डबल बॉन्डमध्ये होईल आणि ह्या नायट्रोजनला अटॅच होईल H. म्हणजे हा इंटरमिडिएट कंपाऊंड तयार होईल जो की कसा असेल, अनस्टेबल असेल आणि त्याचं ट्रान्सफॉर्मेशन आपण ह्या ग्रुपमध्ये करणार. म्हणजे या ठिकाणी अटॅच काय असेल, हा R ग्रुप म्हणजे काय घेतला आपण CH3 दॅट इज कॉल्ड ॲसेटामाइड. याला काय म्हणायचं, ॲसेटामाइड. which on hydrolysis gives the carboxylic acid and that carboxylic acid is called, याला काय म्हणणार आपण, ॲसेटिक ॲसिड दॅट इज CH3COOH ॲसेटिक ॲसिड. किंवा ह्याचा आययुपीएसी नेम काय येणार, इथॅनॉइक ॲसिड. आययुपीएसी नेम काय येणार आहे, ॲसेटिक ॲसिडचं 2 कार्बन आहेत,
लक्षात त्याचं IUPAC नेम येते इथॅनॉइक ॲसिड. हीच रिॲक्शन आपण ऑरमध्ये असं लिहू शकतो, मिथाइल सायनाइड ऑन हायड्रॉलिसिस बाय युझिंग डायल्यूट HCl. पण ह्या रिॲक्शनला एक लक्षात ठेवायचे, याला ह्या ठिकाणी काय करावं लागते, आपल्याला हीट द्यावी लागते. या रिॲक्शनमध्ये मी हिटिंग सिम्बॉल लिहिलेला नाही. या ठिकाणी सुद्धा प्रॉडक्ट काय तयार होतो, CH3COOH and that acid is called acetic acid. आणि याचा IUPAC नेम काय येईल, IUPAC नेम इज इथॅनॉइक ॲसिड. IUPAC नेम येईल इथॅनॉइक ॲसिड आणि बाय प्रॉडक्ट येईल अमोनियम क्लोराईड. लक्षात, दिस इज कॉल्ड मिथाइल सायनाइड किंवा त्यालाच आपण म्हणतो ॲसिटो नायट्राइल. आता हे नाव तुम्हाला पुस्तकात दिले नाही, तुम्हाला डायरेक्ट कोणतं नेम दिले, IUPAC नेम. तर हे एक्झाम्पल तुम्ही या CH3CN या पद्धतीने लिहा किंवा या पद्धतीने लिहा. दोन्ही पद्धतीने आपल्याला ती रिॲक्शन लिहिता येते. ही रिॲक्शन सोपी जाईल तुम्हाला, फक्त बाय प्रॉडक्ट लक्षात ठेवायचं या ठिकाणी वेगळा आहे, तो आहे NH4Cl. तर ही झाली आपली फर्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन, ज्याला आपण म्हणले बाय हायड्रॉलिसिस ऑफ नायट्राइल्स अँड अमाइड्स. आता सांगितलंय नायट्राइल्स पासून विचारलं तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत रिॲक्शन लिहायची. अमाइड्स पासून विचारली तर डायरेक्ट इथून डिस्क्रिप्शन कसं लिहायचं, ॲसेटामाइड ऑन हायड्रॉलिसिस बाय युझिंग डायल्यूट HCl इट गिव्स ॲसिटिक ॲसिड. लक्षात, ह्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट काय तुम्ही लिहू शकता डिस्क्रिप्शन, फिर मिथाइल सायनाइड और एसिटोनाइट्राइल और इथेन नाइट्राइल ऑन ॲसिड हायड्रॉलिसिस बाय युझिंग डायल्यूट HCl इट गिव्स ॲसिटिक ॲसिड और इथेनॉइक ॲसिड. हा आर ग्रुप चेंज केला, इथं तुम्ही इथाइल लिहिल्या. इथाइल सायनाइड जर घेतलं या ठिकाणी तर या ठिकाणी काय तयार होईल, प्रोपिओनिक ॲसिड. म्हणजे 3 कार्बन CH3CH2C डबल बॉन्ड OOH, म्हणजे या ठिकाणी तयार होईल प्रॉडक्ट CH3CH2COOH, दॅट इज प्रोपिओनिक ॲसिड. आणि IUPAC नेम येईल प्रोपॅनॉइक ॲसिड. तर हा आर ग्रुप चेंज केला की इथला ॲसिड चेंज होईल, कारण हा आर ग्रुप जो आहे तोच इथे आर ग्रुप आपल्याला मिळेल. लक्षात, दिस इज द फर्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड, दॅट इज बाय हायड्रॉलिसिस ऑफ नायट्राइल्स अँड अमाइड्स. त्यानंतर घेऊयात आपण सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन. सेकंड ह्याच्यात जर तुम्हाला एक्झाम्पल आणखी पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्ही कोणता प्रॉडक्ट घ्या, रिॲक्टंट कोणता घ्या, CH3CH2C ट्रिपल बॉन्ड N, दॅट इज कॉल्ड इथाइल सायनाइड. लक्षात, त्याचं नाव काय, इथाइल सायनाइड किंवा प्रोपेन नायट्राइल ऑन हायड्रॉलिसिस in the presence of dilute HCl it gives propionic acid. तर हे एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल म्हणून घ्या आणि हे एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पल म्हणून घ्या. तुम्हाला पुस्तकात एक्झाम्पल दिलेली नाही तर हे एक्झाम्पल तुम्ही स्वतः तयार करायचे. लक्षात, मी एक एक्झाम्पल लिहून दिले, सेकंड एक्झाम्पल तुम्ही स्वतः तयार करायचे. म्हणजे ही रिॲक्शन लिहायची थोडक्यात. याच्या पुढे काय लिहायचं, +2H2O प्लस डायल्यूट HCl इट गिव्स CH3CH2COOH, दॅट इज प्रोपिओनिक ॲसिड. आणि IUPAC नेम येईल त्याचं प्रोपॅनॉइक ॲसिड. ही झाली आपली फर्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन कशाची, कार्बोक्सिलिक ॲसिडची. त्याच्यानंतर घ्यायचं आपल्याला 15.5.2, म्हणजेच आपण सेकंड मेथड म्हणणार बाय हायड्रॉलिसिस ऑफ. ही सुद्धा हायड्रॉलिसिसचीच रिॲक्शन आहे, पुस्तकामध्ये दिले नाही तुम्हाला. बाय हायड्रॉलिसिस ऑफ, हायड्रॉलिसिस करतो आपण याचं असाइल क्लोराइड अँड अनहायड्राइड्स किंवा त्यालाच आपण म्हणतो ॲसिड अनहायड्राइड्स. असाइल क्लोराइड्स अँड ॲसिड अनहायड्राइड्स. दिस इज द सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपण काय केलंय, असाइल क्लोराइड आणि ॲसिड अनहायड्राइड यांचं काय करायला, आपण हायड्रॉलिसिस रिॲक्शन करायला. ह्याच्यामध्ये तुम्हाला जनरल रिॲक्शन दिलेली आहे RC डबल बॉन्ड OCl किंवा तुम्ही डायरेक्ट लिहू शकता RCOCl. ह्याचं करायचं आपल्याला हायड्रॉलिसिस, म्हणजे H2O सोबत रिॲक्शन. इट गिव्स द प्रॉडक्ट RC डबल बॉन्ड OH प्लस
HCl. म्हणजे बघा हा सी आणि Cl मधला कार्बन आणि क्लोरीन मधला बॉन्ड ब्रेक होतो. याचे जे दोन भाग असतील H आणि OH, हा Cl सबस्टिट्यूट होईल कशाने? OH ग्रुपने. आणि इथला H आणि इथला Cl बाय प्रॉडक्ट येईल HCl, दॅट इज कॉल्ड कार्बोक्सिलिक ॲसिड. तर या ठिकाणी तुम्ही कोणते एक्झाम्पल घेऊ शकता लक्षात. या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल जर घ्यायचं तर हा ग्रुप का घ्या, CH3 घ्या. CH3 C डबल बॉन्ड O Cl, CH3 C double bond OCl plus H2O. It gives CH3 C double bond OH plus HCl. कसं लिहिणार आहे त्याचं डिस्क्रिप्शन काय लिहिणार? फेन ॲसिटाइल क्लोराइड, याचं नाव काय येईल? ॲसिटाइल क्लोराइड. किंवा त्याचंच नाव येतंय इथॅनॉइल क्लोराइड. आयपीएस नेम काय याचं? इथॅनॉइल. आयपीएस नेम इज इथॅनॉइल क्लोराइड. जेव्हा हा ॲसिटाइल क्लोराइड किंवा इथॅनॉइल क्लोराइड याचा आपण हायड्रोलिसिस करतो लक्षात, आपल्याला काय मिळतात? ॲसिटिक ॲसिड. कोणता प्रॉडक्ट मिळतो? दिस प्रॉडक्ट इज कॉल्ड ॲसिटिक ॲसिड. आयपीएस नेम काय याचं? दोन कार्बन आहेत म्हणजे पॅरेंट अल्केन काय येईल? इथेन. बरोबर आहे. इथेन मधला काय करतो आपण? -E प्लस OIC ॲसिड. आयपीएस नेम काय येईल मग? इथॅनॉइक ॲसिड. बरोबर आहे. ही रिप्लेस बाय काय केलं आपण? OIC ॲसिड. नाव येईल इथॅनॉइक ॲसिड. याचा आयपीएस नेम. या ठिकाणी तुम्ही आणखीन कोणतं एक्झाम्पल घेऊ शकता? पुस्तकांमध्ये एक्झाम्पल दिलेले नाहीत, एक्झाम्पल तुम्ही लिहून घ्यायचे लक्षात. तर हा CH3 ग्रुप जर तुम्ही C2H5 ग्रुप घ्या या ठिकाणी लक्षात. CH3 च्या ऐवजी काय घेतलं समजा अल्काइल ग्रुप? CH3 CH2 C डबल बॉन्ड O Cl लक्षात. हा जर प्रॉडक्ट घेतला तर इथॅनॉइल क्लोराइडच्या ऐवजी तर काय? प्रोपॅनॉइल क्लोराइड. 3 कार्बन आहेत, 1 2 3. फेन प्रोपॅनॉइल क्लोराइड ऑन हायड्रोलिसिस gives इथॅनॉइक ॲसिड, सॉरी gives प्रोपिऑनिक ॲसिड. तर एक्झाम्पल कसं आहे मग? gives CH3 CH2 C डबल बॉन्ड OH प्लस HCl. या ठिकाणी 1 2 3 कार्बन आहेत. प्रोपॅनॉइक, त्याचं आयपीएसी नेम लिहितो, कॉमन नेम लिहितो आपण अगोदर. प्रोपिऑनिक ॲसिड. कॉमन नेम काय ते? प्रोपिऑनिक ॲसिड. आणि आयपीएसी नेम येते पॅरेंट अल्केन प्रोपेन आहे, प्रोपॅनॉइक ॲसिड. हे त्याचं काय कोणतं नेम असेल? आयपीएसी नेम. लक्षात. दिस इज कॉल्ड प्रोपॅनॉइल क्लोराइड. In propanol chloride on hydrolysis लक्षात, it gives propionic acid or propanoic acid. तर हे कोणापासून झाले? असाइल क्लोराइडचे एक्झाम्पल घेतले मी. फर्स्ट ह्याच्यामध्ये ए मध्ये आपण काय घेऊ? बाय हायड्रोलिसिस ऑफ असाइल क्लोराइड लक्षात. तर हा काय झाला? असाइल क्लोराइड. असाइल क्लोराइडचं आपण हायड्रोलिसिस केलंय. त्याच्यामध्ये 2 रिॲक्शन आहेत, बाय हायड्रोलिसिस ऑफ असाइल क्लोराइड आणि बी भाग मध्ये घेऊ आपण, याला म्हणतो आपण ए पार्ट मध्ये काय घेतले आपण? बाय हायड्रोलिसिस ऑफ असाइल क्लोराइड. हेडिंग टाकून घ्या वाटल्यास तिथं. त्याची जनरल रिॲक्शन आणि हे त्याचे 2 एक्झाम्पल. दिस इज एक्झाम्पल नंबर फर्स्ट, दिस इज एक्झाम्पल नंबर सेकंड. ह्या ए पार्ट मध्ये आपण घेतलंय. ह्या मेन मेथड मध्ये दोन्ही नाव लिहिलेत आपण, बाय हायड्रोलिसिस ऑफ असाइल क्लोराइड अँड ॲसिड अनहायड्राइड. पुस्तकामध्ये तुम्हाला अनहायड्राइड दिले, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲसिड अनहायड्राइड. त्याच्यामध्ये आपण ए भागामध्ये रिॲक्शन घेतली बाय हायड्रोलिसिस ऑफ असाइल क्लोराइड. आणि हे असाइल क्लोराइडची जनरल रिॲक्शन, हे त्याचं फर्स्ट एक्झाम्पल, हे त्याचं सेकंड एक्झाम्पल. लक्षात. तर या ठिकाणी 2 एक्झाम्पल घेतले. आणि बी भागामध्ये घ्यायचे आपल्याला बाय हायड्रोलिसिस ऑफ हायड्रोलिसिस ऑफ ॲसिड अनहायड्राइड. लक्षात आहे ही रिॲक्शन. त्याच्यानंतर बी भागमध्ये घ्यायचं आहे आपल्याला. बी पार्ट असं वाटलं हेडिंग टाकून घ्या. बाय हायड्रोलिसिस ऑफ
ॲसिड अनहायड्राइड, याची जनरल रिॲक्शन आणि त्याचे एक्झाम्पल्स. आता आपल्याला माहिती आहे ॲसिड अनहायड्राइडला आपण कसं लिहितो, RCO 2 times O, दॅट इज ॲसिड अनहायड्राइड. या ठिकाणी या पद्धतीने आपण लिहू शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला समजा एक ॲरोमॅटिक, मी ॲलिफॅटिकचे 2 उदाहरणं दिले. त्याच्या अगोदरचे जे आपण घेतले ए भागामध्ये बाय हायड्रॉलिसिस घेतले ना आपण, बाय हायड्रॉलिसिस ऑफ असाइल क्लोराइड. त्याच्यामध्ये एक ॲरोमॅटिकचं एक एक्झाम्पल लिहा बघा. ॲलिफॅटिकचे आपण 2 एक्झाम्पल घेतले. लक्षात, इथेनॉल क्लोराइडचं हायड्रॉलिसिस आणि प्रोपॅनॉल क्लोराइडचं हायड्रॉलिसिस. त्याच्यामध्ये आणखीन एक एक्झाम्पल घ्या, एक्झाम्पल नंबर 3 बेन्झॉइल क्लोराइडचं आपण एक्झाम्पल घेऊ. त्या ठिकाणी हे ए मधलं सांगायला मी एक्झाम्पल, बी जरी आपण सुरू केलं असलं तर मी आणखी त्याचं जनरल रिॲक्शन लिहिली नाही. ए मधलं एक एक्झाम्पल बाय हायड्रॉलिसिस ऑफ असाइल क्लोराइड, दॅट इज C डबल बॉन्ड बेन्झीन रिंगला C डबल बॉन्ड OCl अटॅच आहे, दॅट इज कॉल्ड बेन्झॉइल क्लोराइड. कारण ह्या मेथडने आपण ॲलिफॅटिक ॲज वेल ॲज ॲरोमॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिड्स तयार करू शकतो. लक्षात, तुम्हाला पहिलेच दिलेले. असाइल क्लोराइड and hydrolysis with water use the carboxylic acid, and this method is useful for the preparation of aliphatic as well as aromatic acids किंवा aromatic carboxylic acids. असाइल क्लोराइड्स जेव्हा आपण हायड्रॉलिसिस करतो बाय युझिंग वॉटर, आपल्याला कार्बोक्झिलिक ॲसिड्स मिळतात. पण ह्या मेथडने आपण अलिफॅटिक आणि अरोमॅटिक दोन्ही प्रकारचे कार्बोक्झिलिक ॲसिड्स तयार करतो. तर मी फर्स्ट एक्झाम्पल आणि सेकंड एक्झाम्पल जे दिले त्याच्यामध्ये आपण अलिफॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिड्स प्रिपेअर केलेत. त्याच्यामध्ये थर्ड एक्झाम्पल घ्या, त्याच्यामध्ये आपण अरोमॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिड्स प्रिपेअर करणार. दिस इज ऑन हायड्रॉलिसिस, मीन्स रिॲक्शन विथ वॉटर, इट गिव्स द प्रॉडक्ट अँड दॅट प्रॉडक्ट इज दिस CCl बॉन्ड. हा बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो. आणि या ठिकाणी H2O मधला जो OH पार्ट आहे, लक्षात, म्हणजे त्याला म्हणतो आपण OH ग्रुप, हा Cl आयटम रिप्लेस बाय सबस्टिट्यूटेड बाय OH ग्रुप, आणि हा H आणि Cl बाय प्रॉडक्ट येतो HCl, C डबल बॉन्ड O Cl, सॉरी C डबल बॉन्ड O OH प्लस HCl, that is called aromatic carboxylic acid, that is benzoic acid. तर हे एक्झाम्पल एक लिहून घ्या. 3 एक्झाम्पल त्या ठिकाणी होतील, 2 ॲलिफॅटिकचे आणि 1 अरोमॅटिकचं. व्हेन बेन्झॉइल क्लोराइड रिॲक्ट्स विथ वॉटर इट गिव्स, और व्हेन बेन्झॉइल क्लोराइड ऑन हायड्रॉलिसिस विथ वॉटर इट गिव्स बेन्झॉइक ॲसिड. या ठिकाणी आपण ॲसिड वगैरे कशाचाही वापर केला नाही, डायरेक्ट रिॲक्शन कसोबत केली, हायड्रॉलिसिस विथ वॉटर सोबत. त्याच्यामध्ये बघा ही रिॲक्शन लिहून घ्यायची तुम्ही. थर्ड एक्झाम्पल आहे कशाचा, बाय हायड्रॉलिसिस ऑफ असाइल क्लोराइड, यामधले हे थर्ड एक्झाम्पल, ज्याच्यामध्ये आपण ॲरोमॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिड तयार केले. आणि आता घेऊयात आपण त्याच्यातला बी रिॲक्शन, दॅट इज बाय हायड्रॉलिसिस ऑफ ॲसिड अनहायड्राइड. तुम्हाला सांगितलं मी आता, आपण RCO 2 times O असे आपण ॲसिड अनहायड्राइड लिहू शकतो, किंवा ह्यालाच आपण RC डबल बॉन्ड O RC डबल बॉन्ड O, आणि हे 2 कार्बन जोडलेले आहेत ऑक्सिजनने. RCO ग्रुप किती टाइम्स, 2 टाइम RCO, आणि ह्याला एका ऑक्सिजनने आपण जोडू. असे स्ट्रक्चर तुम्ही काढू शकता. तुम्हाला पुस्तकात जे दिले ते असं स्ट्रेट स्ट्रक्चर दिले बघा. हे स्ट्रक्चर आपण कसं लिहिणार, RC डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O R. बघा या ठिकाणी RC डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O R, बरोबर आहे. RC डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O R, that is called acid anhydride. This acid anhydride on hydrolysis with water gives the 2 molecules of carboxylic acid. It gives the
2 molecules of कार्बोक्सिलिक ॲसिड. आता या ठिकाणी 2 मॉलिक्युल्स कसे तयार होतात पहा. बरोबर आहे. समजा हा बॉन्ड इथून आपण ब्रेक केला, एक CO बॉन्ड, इथे 2 CO बॉन्ड येत आहेत का, एक CO बॉन्ड जर ब्रेक केला तर या ठिकाणी H ॲड होईल आणि या ठिकाणी OH. तर काय येईल बघा, RC डबल बॉन्ड OH एक मॉलिक्यूल आणि या ठिकाणी RC डबल बॉन्ड OH सेकंड मॉलिक्यूल. इथं कार्बोक्सिलिक ॲसिडचे किती मॉलिक्युल्स तयार होतात, 2 मॉलिक्युल्स या ठिकाणी तयार होतील. त्या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल जर पाहिजे असेल तर या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेऊ. R ग्रुप जर आपण CH3 ग्रुप घेतले, दिस इज एक्झाम्पल नंबर फर्स्ट. दिस इज जनरल रिॲक्शन. त्याला काय म्हणणार आपण, जनरल रिॲक्शन. फर्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण. CH3 C डबल बॉन्ड O, CH3 C डबल बॉन्ड O, O C डबल बॉन्ड O, CH3. दॅट इज कॉल्ड ॲसिटिक अनहायड्राइड. कारण हा अनहायड्राइड जो आहे तो ॲसिटिक ॲसिडपासून आपण तयार करतो. CH3 ग्रुप आहे ना, म्हणून ॲसिटिक अनहायड्राइड याला म्हणतो आपण. इट इज ऑन हायड्रॉलिसिस विथ वॉटर गिव्स 2 molecules of acetic acid, that is CH3 C double bond OH. It is called acetic acid. हे त्याचं जनरल नाव झालं. ॲसिटिक अनहायड्राइड हे त्याचं कॉमन नेम झालं आणि त्याचं IUPAC नेम आहे इथॅनॉइक अनहायड्राइड. IUPAC नेम काय याचं, पुस्तकामध्ये रिॲक्शन्स दिलेल्या नाहीत, रिॲक्शन याच्या लिहून घ्यायच्या. इथॅनॉइक अनहायड्राइड हे त्याचं IUPAC नेम आहे आणि याचं IUPAC नेम येते इथॅनॉइक ॲसिड. इट गिव्स द करस्पॉन्डिंग ॲसिड. करस्पॉन्डिंग ॲसिड म्हणजे यामध्ये जेवढे कार्बन आहेत 1 2 3 4, अच्छा त्याच्यात सुद्धा कार्बन किती येतील. हा CH3 ग्रुप आहे, ह्याच्यामध्ये किती कार्बन आहेत, 1. लक्षात, तर 1 कार्बन ह्याच्यातला आणि फंक्शनल ग्रुपमधला 1 कार्बन, 2 कार्बनवाला ॲसिड तयार होतो आपला. कारण हा जो पार्ट आहे इथून आपण काय केला, हा भाग CO मधला बॉन्ड ब्रेक केला, बरोबर. या ठिकाणी H ॲड होईल, या ठिकाणी OH ॲड होईल. म्हणजे या ठिकाणी ॲसिटिक ॲसिडचे किती मॉलिक्युल्स मिळतील आपल्याला, 2 मॉलिक्युल्स. दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. या ठिकाणी तुम्हाला सेकंड एक्झाम्पल जर घ्यायचा असेल तर या ठिकाणी हा ग्रुप कोणता घ्या आता, CH2 CH3 ग्रुप घ्या. या ठिकाणी सुद्धा सेकंड एक्झाम्पल, या ठिकाणी CH3 CH2. या ठिकाणी हा अनहायड्राइडच असेल, पण हा कोणता अनहायड्राइड असेल आता, प्रोपिऑनिक अनहायड्राइड. प्रोपिऑनिक अनहायड्राइड. आणि इथे त्याचं नाव काय लावायचं, IUPAC नेम प्रोपॅनॉइक अनहायड्राइड. प्रोपॅनॉइक अनहायड्राइड. या ठिकाणी ॲसिडचे किती मॉलिक्युल्स तयार होतील, 2 मॉलिक्युल्स आणि ते असतील CH3 CH2 C डबल बॉन्ड OH. दॅट इज कॉल्ड प्रोपिऑनिक ॲसिड किंवा ह्यालाच म्हणतो आपण प्रोपॅनॉइक ॲसिड. IUPAC नेम प्रोपॅनॉइक ॲसिड. हे त्याचं काय असेल, IUPAC नेम असेल. लक्षात. तर फर्स्ट एक्झाम्पल, या ठिकाणी R ग्रुप जर CH3 घेतला तर 2 मॉलिक्युल्स CH3COH तयार होतील. जर आपण 2 कार्बन असणारा जर अल्काइल ग्रुप घेतला तर या ठिकाणी आपल्याला मिळेल प्रोपॅनिक ॲसिडचे 2 मॉलिक्युल्स. ह्या रिॲक्शनमध्ये बाय प्रॉडक्ट्स तयार होत नाही. लक्षात. तर या ठिकाणी आपण 2 मेथड्स घेतलेल्या आहेत प्रिपरेशनच्या. बाय हायड्रोलिसिस ऑफ असाइल क्लोराइड, फर्स्ट मेथड जी घेतली आपण ती घेतली होती बाय हायड्रोलिसिस ऑफ नायट्राइल्स अँड अमाइड्स, आणि सेकंड घेतली आपण बाय हायड्रोलिसिस ऑफ असाइल क्लोराइड अँड असाइल अनहायड्राइड. त्याच्यामध्ये आपण A भागात घेतली हायड्रोलिसिस ऑफ असाइल क्लोराइड. त्याचे तुम्हाला 3 एक्झाम्पल्स दिले, 2 ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड्सचे आणि 1
ॲरोमॅटिकचं, असं 3 एक्झाम्पल घेतलेत आपण. आणि सेकंड मेथडमध्ये म्हणजे बी ह्या पार्टमध्ये आपण हायड्रॉलिसिस ऑफ ॲसिड ऑन हायड्राइड याच्यामध्ये 2 एक्झाम्पल घेतले तुम्हाला. त्याच्यामध्ये एक ॲसिटिक ॲसिडचं प्रिपरेशन आणि दुसरं घेतलं आहे प्रोपिऑनिक ॲसिडचं प्रिपरेशन. जर याच्यामध्ये तुम्हाला थर्ड एक्झाम्पल पाहिजे असेल ॲरोमॅटिकचं, तर या ठिकाणी आपण थर्ड एक्झाम्पल घेऊयात, जे ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिडचा असेल. म्हणजे हा आर ग्रुप अरायल ग्रुप घ्यायचा आहे. C6H5 C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O C6H5. या ठिकाणी ह्याचं नाव येईल बेन्झॉइक अनहायड्राइड. ह्याचं नाव काय येईल? बेन्झॉइक अनहायड्राइड. On hydrolysis with water, it gives 2 molecules of benzoic acid C6H5 C double bond O OH, that is called benzoic acid. तर या ठिकाणी तुम्ही ह्या पद्धतीने लिहू शकता, किंवा ह्याला जर तुम्हाला लक्षात बेन्झॉइक अनहायड्राइडला जर तुम्हाला ह्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर ह्या फॉर्ममध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता. बेन्झीन ग्रुप C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O. हा फिनाइल ग्रुप लक्षात या फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकता. आणि ह्याचं स्ट्रक्चर काढायचं आहे तर आपल्याला ह्या ठिकाणी मिळतील प्लस HOH, किंवा डायरेक्ट तुम्ही HOH या ठिकाणी काय आहे H2O प्लस H2O. It gives 2 molecules of benzoic acid, that is C double bond O OH. तुम्हाला ह्या रिॲक्शन ही लिहायला तर सोपी जात असेल, ह्यालाच ऑरमध्ये लिहिले आपण. C6H5 ला आपण बेन्झीन रिंग अटॅच केली. त्या बेन्झीन रिंगमधला एक H कशाने रिप्लेस केला आपण? COO C डबल बॉन्ड O ह्या ग्रुपने. दॅट इज कॉल्ड अनहायड्राइड ग्रुप. लक्षात. तर या ठिकाणी ही रिॲक्शन तुम्ही या पद्धतीने लिहा किंवा या पद्धतीने लिहा. दोन्ही पद्धतीने लिहिले तरी ती चुकीची नाही. स्ट्रक्चर काढून लिहा, किंवा हा आर ग्रुप जिथं आपण CH3 घेतला आहे, C2H5 घेतला आहे, तिथं आपण अरायल ग्रुप घेतला आहे. दिस ग्रुप इज कॉल्ड अरायल ग्रुप. म्हणून तयार होणारा जो कार्बोक्सिलिक ॲसिड असेल तो कसा असेल? ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड. तर ह्या ठिकाणी आपण 2 मेथड्स ऑफ प्रिपरेशन घेतलेले आहेत कार्बोक्सिलिक ॲसिडच्या. राहिलेला जो भाग आहे तो आपण नेक्स्ट पिरियडमध्ये घेऊया.